सर्वप्रथम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. आणि खरं तर आज मला फक्त आपल्या बदलापूरच्या अहमदाबादला नाही तर संपूर्ण भारतीयांना एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा धर्मबघून गोळी मारली जाते त्याला तुम्ही आतंकवादी म्हणता, मग इथे जात बघून जे अशा प्रकारचे शंडासारखे हल्ले केले जातात त्यांना तुम्ही त्या भडव्यांना तुम्ही काय म्हणाल याचं उत्तर मला प्रत्येक भारतीयांकडून पाहिजे. आणि त्या हल्लेकरांना मला एक सांगायचंय, तुम्ही ज्या शहरात राहता, ज्या बदलापूर शहरात तुम्ही राहता, त्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन आपली बदलापूरची भूमी आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचे नावे सुद्धा आम्ही इथे उपस्थित आहेत. बाबासाहेबांच्या अनुयायी सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगायचंय, छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे तलवार घेऊन तुमच्या मनोदयाची मुडकी साठली होती, आमच्या बाबासाहेबांनी ज्या प्रकारे कलमाने तुमची मुडकी साठली होती, त्यांची आवड इथे बसली आहे. सर्वप्रथम आमचा जो मार्ग आहे शैक्षणिकरित्या त्यारित्या आम्ही पुरेपूर प्रयत्न करून आमचे विश्वास आहे प्रशासनावरती. खरं तर प्रशासनाचा विश्वास होण्याचा एक हेतू म्हणजे मुद्दा असा आहे की कारण की ते ज्या अधिकाऱ्याने तिकडे बसले तो अधिकार त्यांना आमच्या बापाने दिलाय. ते कदाचित ते विसरले असतील कारण की त्यांच्याकडे मटणाच्या हड्डीचा सर म्हणाले मगाशी की त्यांच्याकडे मटणा हड्ड्या वगैरे काही पोचले असेल किंवा बिस्किट पोचले असतील पैशांचे. पण त्यांना मला एक ठणकावून सांगायचंय, आंबेडकरी समाज तुम्ही जे आता पण तुम्ही ऐकून असेल की हा फक्त समाज आंदोलन करतो परंतु एक तुम्ही लक्षात घ्या, 1818 सालीचा आमचा इतिहास तुम्ही विसरून चालणार नाही. आम्ही जेव्हापर्यंत आम्ही शांतीने जेव्हापर्यंत बुद्धाच्या मार्गावर चालू त्यापर्यंत आम्ही शांतीने आमचं आंदोलन करू. आणि ज्यावेळी क्रांतीची वेळ येईल तेव्हा फक्त आमच्या 500 लोकांनी कशा प्रकारची क्रांती घडवली याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना असली पाहिजे. आणि आंबेडकरी समाजाचा तरुण असल्या अनुषंगाने मला एक सांगायचंय, माझ्या भावाला अक्षय गायकवाडला मला हे सांगायचंय, ठीक आहे त्यांनी शंडासारखा हल्ला केला कुत्रासारखे ते काटातटात आले, त्यांनी हल्ला केला, तुझ्या झालेला अन्याय. परंतु तुला एक सांगतो, इथे सगळे जे काही लोक बसले ते सगळे लोक इथे बसलेत ते लोक जेव्हापर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढाई लढू आणि तुला न्याय मिळून दिल्याशिवाय आपण हलणार नाही एवढी ग्वाही तुला मी देतो. आणि संविधानिक किंवा मंचामार्फत त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष अनुषंगाने मी पूर्णपणे जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद.